राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तुम्हा आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं ते महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, ज्यांच्या अध्यापत्ती आल्या त्या कायद्याची निर्मिती झाली। खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला ज्यांनी आपल्या जमिनीचं आणि सातबाऱ्याचं मालक बनवण्यासाठी हयात जीवन संघर्ष केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खऱ्या अर्थानं खोती विरोधी, सावकारशाही विरोधी, मुसब्बीपणा विरोधी ज्यांनी बंड पुकारला ते आगरी कोळी समाजाचे लोकनेते, कुळ कायद्याचे जनक अप्पासाहेब नारायण नागू पाटील, ज्यांनी प्रकल्पग्रस्तांना पहिल्यांदाच जगाच्या पाठीवरती किंबहुना कोणत्याही देशामध्ये गेलात तर ज्या देशामध्ये जाल, किंबहुना भारतामध्ये याल, महाराष्ट्रात याल, रायगड जिल्ह्यामध्ये याल, असा दिबा पाटील साहेबांनंतर व्यक्तीच जन्माला आला नाही ज्यांनी मागणी केली जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन द्यायला हवी। या भूमिपुत्र महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो। बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 2021 मध्ये साजरी होत आहे। काही कारणास्तव वेळ उपलब्ध नाही म्हणून मला आज आपण आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल तुमच्या जोरदार टाळ्यानं मी तुमचं एकदा ऋण व्यक्त करतो। बांधवांनो, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कुठल्याही कार्यक्रमाची सध्या परमिशन नाहीये आणि परमिशन नसतानाही तुम्ही धाडस केलं त्याबद्दल संपूर्ण कार्यकर्त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। भले महाराष्ट्र शासनाने GR काढला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण एकत्रित येऊ शकत नाही, व्याख्यान करू शकत नाही, पोवाडे गाऊ शकत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण एकत्र येणं, पोवाडे गाणं, किंबहुना जे काही गोष्टी असतील व्याख्यानाच्या ते ऐकणं, या सुद्धा आपण कायद्यामध्ये बसूनच करणार आहोत। आणि म्हणून या कार्यक्रमाला कायद्याचं उल्लंघन होईल, कोणत्याही अशा प्रकारचं धाडस कुणी करणार नाही। आणि म्हणून विषयाला हात घालण्यापूर्वी संपूर्ण कार्यकर्त्यांना मी विनंती करेन, आयोजकांना विनंती करेन की जे जे काही ऐकाल ते आपल्यापर्यंत ठेवू नका, तर इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। कारण मी केवळ भाषण करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्ही आमच्या जीवनाचा उद्देश निर्धारित केला आहे, तो म्हणजे लोकांचं प्रबोधन करणं। आणि प्रबोधन झालं तर लोकांच्या आचरणामध्ये परिवर्तन होईल आणि ते परिवर्तनच काळाची गरज आहे मुख्य, हा हेतू आम्ही एक मनाशी बांधलेला। आणि म्हणून तुमच्यापर्यंत मी जो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो कानामध्ये जीव ओतून ऐकण्याचा प्रयत्न करा। कारण जे जे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करेन फार कमी वेळ घेईन, आपला मानसिकता ओळखूनच बोलण्याचा प्रयत्न करेन। पहिला महत्वाचा मुद्दा इथे बांधवांना मांडण्याचा प्रयत्न करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची आज 391वी जयंती साजरी करत आहोत। किती? 391। छत्रपती शिवाजी महाराजांचं असं कोणतं कार्यकर्तृत्व होतं ज्या कार्यकर्तृत्वाला आज आपण उजाला देत आहोत, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपण जय जयकार करत आहोत, असं कोणतं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेल तर तो पहिलं कार्य आहे इथल्या आगरी कोळी भंडारी कुणब्यांना जमिनीचा मालक बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराज। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केवळ जमिनीचे मालकच नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊने आदेश दिला। आदेश कोणता होता? कारण छत्रपती शिवाजी महाराज काय जन्मताच ज्ञानी नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज उपजतच ज्ञानी नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली असं काही घडलेलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या जनमानसामध्ये जाणीव होती का या देशामध्ये रयतेवरती, शेतकऱ्यांवरती, दिनदुबल्या कष्टकऱ्यांवरती रोज अन्याय होतोय, पण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मात्र कुणी धडकडत नाही किंवा धजावत नाही। मग छत्रपती शिवाजी महाराजांनीच काय हिंमत केली असावी, काहीतरी विचार करायला पाहिजे आपण। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजदंड हातामध्ये का घेतला? छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्या हातामध्ये तलवार, मोगलशाही असेल, कुतुबशाही असेल, हुकुमशाही असेल, किंबहुना या देशामध्ये दडपशाही असेल, गोव्याची पोर्तुगीज शाही असेल, या पाचही शाहींच्या विरोधामध्ये तलवार हातामध्ये घेण्याचं केवळ मात्र श्रेय हे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना जातं। का बांधवानो? कारण आज आपली आई आपल्या मुलांना प्रेरणा देताना काय सांगतो? माझा मुलगा सज्जन आहे, कुणाच्या आग्यात नाही, कुणाच्या दुग्यात नाही, माझ्या मुलाला भाकरी आवडत नाही, माझ्या मुलाला चपाती आवडत नाही, माझ्या मुलाला फक्त आता कोणतं राईस आवडतं? बिर्याणीच। मग तुम्ही सांगा का छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ म्हणाल्या असत्या माझा मुलगा आग्यात नाही, माझा मुलगा दुग्यात नाही, माझ्या मुलाला नाचण्याची भाकरी जमत नाही, माझ्या मुलाला कोंड्याची भाकरी जमत नाही, आलेला दिवस
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं पाठ वाहूनच वाहिलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे सज्जनच नाहीत, तर शिवाजी महाराज लढवय्या होते, लढवय्याच नाहीत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतं धाडस केलंय, हे धाडस आपल्या समाजाने ओळखता कामा नये. यासाठी आपल्याला केवळ इतिहास शिकवायचा म्हणून शिकवायचा, छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हणून सांगायचे, पण शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा मिळू नये, शिवाजी महाराज प्रेरणेचं विद्यापीठ बनू नये म्हणून आज शाळा कॉलेजेस मध्ये शिवराय शिकवले जात नाही. दुर्दैव आहे, ज्या पाकिस्तानच्या नावानं आपण महाराष्ट्रामध्ये दंगली घडवतो, त्या पाकिस्तानमध्ये द मॅनेजमेंट ऑफ गुरु छत्रपती शिवाजी महाराज 100 मार्काचा पेपर शिकवला जातोय. कुणाला शिकवला जातोय? छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती कुणाला शिकवली जाते? पाकिस्तानातल्या मुस्लिम लोकांना, पाकिस्तानातल्या हिंदू लोकांना, पाकिस्तानातल्या जैन लोकांना, पाकिस्तानातल्या पारसी लोकांना, पाकिस्तानातल्या लिंगायत लोकांना. म्हणजे पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947 ला भारतामध्ये निर्मिती झाली पाकिस्तानची. पण बांधवानो, त्या पाकिस्तानने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा म्हणून त्यांच्या कॉलेजमध्ये 100 मार्काचा पेपर शिकवला जातो अजित म्हात्रे साहेब. आणि दुर्दैव आहे, 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छापला म्हणून शोभा छाटे नावाच्या महापौर यांनी पुण्याचा विरोध करावा. म्हणजे शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास आमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही, आणि ज्यांनी सत्य इतिहास पोहोचवला त्याला संपवला गेलाय. कलबुर्गीने प्रयत्न केला असावा, दाभोळकरांनी प्रयत्न केला असावा, किंबहुना या देशामध्ये जे जे छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात उभ्या महाराष्ट्राला शिवाजी कोण होता या पुस्तकातून शिवाजी महाराज म्हणजे हिंदू मुस्लिमांच्या दंगलीपुरता वापरण्याचं साधन नाही हे सांगण्याचा धाडस जेव्हा कोल्हापूरच्या कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी केला, त्यांच्यावरती गोळी झाडून हत्या करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ काय? तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगा लोका जरी कडू लागे, चला पुढे मागे नाही आले कोणी, सत्य सत्याशी मने गेले गाई, मानिले नाही बहुमता. सत्य सांगत असताना घाबरू नका, रडू नका, भिवू नका. हे आमदार आणि खासदार आमचे मार्गदर्शक न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब असतील, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब असतील, ज्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधामध्ये जाहीर परिषद घेतली, इथल्या चिंचपड्यातल्या लोकांना धमक्या दिल्या होत्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी की तुम्ही या परिषदेमध्ये सहभागी होऊ नका. त्या स्थानिक लोकप्रतिनिधीला धिडकावून आपण ती परिषद लाखोंच्या संख्येने यशस्वी केली होती. हा इतिहास आहे आपला. आणि त्या मार्गदर्शक काय म्हणतात, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब काय म्हणतात, केवळ एक गोळी खाण्याच्या लायक नसावा व्यक्ती, किंवा 100 गोळ्या आपल्या अंगावरती झेलण्याची ताकद ज्यांच्यात असते ना, तोच व्यक्ती इतिहासात लिहिला जातो. या लोकांची गरज आहे हो. छत्रपती शिवाजी महाराज घाबरले असते, रडले असते, भिले असते तर 391 दिवस जिवंत राहिले असते का? तुम्ही सांगा ना स्वतः. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमचा खापर पंजोबा होता, आमचा पंजोबा होता, आमचा आजोबा होता, आमच्या आजोबांचं, आमच्या खापर पंजोबाचं, आमच्या खापरच्या खापर पंजोबाचं नावच माहिती नाही. आजच्या पोरांना खापर पंजोबा म्हणजे कोणतेच माहिती नाही, नाव माहिती असण्याची कोणती गोष्टच नाही. पण शिवरायांचं नाव 6 सोनेरी अक्षरामध्ये लिहावं इतकं उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे. मीच म्हणत नाही, मार्शल बुलगानी असं म्हणतो. विदेशातला इटालियनचा काय म्हणतो मार्शल बुलगानी की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर आमच्या देशात निर्माण झाला असता, जन्माला आला असता, तर आम्ही केवळ पृथ्वीवरतीच काय तर परग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. एवढं महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे कोण सांगतोय? मार्शल बुलगानी सांगतोय. हिटलर काय म्हणतो? स्वामी विवेकानंद हिटलरला भेटायला गेले. स्वामी विवेकानंदच नाही तर भगतसिंगांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती. भगतसिंगांना नाही, राजगुरूंना सुद्धा माहिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आपल्या आणि तुमच्या कुलात जन्माला आले नारायण लागू पाटलांना माहिती होतं. लोकनेते दत्ता पाटील साहेबांना माहिती होतं. लोकनेते दिबा पाटील साहेबांना माहिती होतं. दुर्दैव त्यांच्या वारसदारांना माहिती नाहीये. पण लोकनेते दत्ता पाटील साहेब, लोकनेते दिबा पाटील साहेब, नारायण लागू पाटील साहेब, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? आम्हाला स्वराज्याची प्रेरणा, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि जमिनी मालक बनवण्याची प्रेरणा एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून मिळालेली आहे. व्याख्यानं केवळ ऐकण्यासाठी नसावीत, जयंत्या केवळ मिरवण्यासाठी नसाव्यात. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब महाराष्ट्रावर सांगतात. काय सांगतात? व्याख्यानं जयंती नाचण्या गाणे इतपत नसाव्या. अरे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय जिजाऊ जय शिवराय बोलायचं, जय भवानी जय शिवराय बोलायचं, आणि त्यांचेच कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये चपटी वाटतात. दुर्दैव आहे. म्हणजे ज्या आता पक्षाचं नाव घेऊन बोलत नाही, बोलणारा मी स्पष्ट वक्ताय, मला बोलवण्यासाठी पण धाडस लागतं. कुणी पण बोलवणार नाही मला, पहिली गोष्ट म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागायची
छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सांगायचा आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जय जयकार करायचा, प्रत्येक गावागावात जय जयकार करायचा आणि 363 दिवस पुन्हा ये र माझ्या मागल्या. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती असली की शिवभक्त बनायचं, भीमभक्त बनायचं, शिव अनुयायी बनायचं, शिवप्रेमी बनायचं, शिवजंगी बनायचं, दाढ्या मुशा वाढवायच्या, चंद्रकोर करायची आणि काय म्हणावं, जय जिजाऊ जय शिवराय. आणि हाच पोरगा जय जिजाऊ जय शिवराय म्हणणारा ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये काय करतो, नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काय करतो, पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये काय करतो. अरे थोडी तरी जनाची नाही तर मनाची असायला पाहिजे. शिवाजी महाराज केवळ बोलण्याचा विषय नाहीये, तर शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व जर आचरणात आणलं ना, प्रत्येक महिलेच्या वाटेला सोन्याचे दिवस येतील, सोन्याचे दिवस येतील. पण शिवाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचून दिले नाहीत. आम्हाला शिवाजी महाराज कसं शिकवलं, भगव्या रंगाचा, बरोबर का नाही. शिवाजी महाराज म्हटलं का वस्त्र प्रदान करा, फक्त भगव्या साड्या महिलांनी लावायच्या, भगवे कुर्ते घालायचे मुलांनी, काहीतरी 2-3 पोरांनी बाईक वरती झेंडे लावायचे, बाईक रॅल्या काढायच्या, रॅली मधून 2-3 पावशेर शेर मारायच्या आणि त्याच्यामधून शिवाजी महाराज कसे होते हे दाखवून द्यायचं. अरे शिवाजी महाराजांची बदनामी करा, पण एवढी तर बदनामी नका करू की शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही सध्या काय करताय महाराष्ट्रामध्ये. कारण आता खरं बोलत तर खऱ्याची आई मेली आहे सध्याला, खऱ्याची आई काय जिवंत राहिलेली नाही. जिजाऊ मासाहेब खऱ्याची आई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणून आता आपण एक म्हण बदला, आपण काय म्हणतो, जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. पण आता ही म्हण बदला आणि काय म्हणा, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती आई जगाचा उद्धार करी. आणि ही कालाची गरज आहे. जोरदार महिलांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण संघर्षातल्या या महिला आहेत. रोज पाहतो आम्ही फेसबुक वरती, रोज आंदोलनामध्ये असतात. आणि महिलांची ताकद काय करू शकते, तर जगाच्या बाजारामध्ये पुरुषाची उत्पत्ती महिलांपासून झालेली आहे. अन्याचं संशोधन महिलांनी केलेलं आहे, संगीताचं संशोधन महिलांनी केलेलं आहे, शिक्षणाचं संशोधन महिलांनी केलेलं आहे. ताई, पूर्वी महिलेची वरात पुरुषाच्या घरी येत नव्हती, तर पुरुष महिलेच्या घरी राहायला जात. आजही प्रथा ही झारखंडमध्ये आहे जिवंत. म्हणजे एवढी धाडशी महिला होती, तिच्या हातामध्ये तलवार होती, वेळ प्रसंग आला तर घोड्यावरून स्वार होणारी महिला आज कॉकरेज दिसला तरी घाबरते. म्हणजे जी महिला तलवार हातामध्ये घेऊन लढणारी होती, भिडणारी होती. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आईच्या रुद्रात जन्माला आले, ते छत्रपती शिवाजी महाराज रुद्रात जन्माला येण्याच्या अगोदर राजमाता जिजाऊला डोहाळे कोणते लागले होते, आपल्या मुलांना, आपल्या बायांना डोहाळे कोणते लागतात, माती खावी. माती काय डोहाला आहे का खाण्याचा. सफरचंद खा, चिकू खा, बदाम खा, काजू खा, माती खातात. डोहाळे लागले पाहिजेत, पण राजमाता जिजाऊला डोहाळे कोणते लागले होते, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पोटामध्ये 6 महिन्याचे असताना त्या माऊलगडाला होत्या. शहापूरमध्ये माऊलगड आहे आणि शहापुराच्या माऊलगडावरती वेलप्रसंग आला तर मोगलांकडून दगाबाजी होणार होती. हे राजमाता जिजाऊला कळालं. शहाजीराजे केरळमध्ये होते, शहाजीराजे केरळमध्ये असताना राजमाता जिजाऊंना स्वतः पालखीमध्ये बसून त्यांना पुणे परगणा येथे आणलं आणि पुण्यामध्ये जेव्हा शिवनेरी किल्ल्यावरती आणलं, शिवनेरी किल्ल्यावरती राजमाता जिजाऊ असताना त्यांना डोहाळे लागले होते. 6 महिन्याचं पोर आपल्या पोटामध्ये आहे. एखाद्या आईला विचारा, 2 किलोचं, 3 किलोचं, 4.5 किलोचं लेकरू आई गर्भामध्ये बाळगते. तिला चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. अशा अवस्थेमध्ये राजमाता जिजाऊ डोहाळे कोणते पाहतायत, मला घोड्यावर बसायचं आहे आणि शत्रूचा निपात करायचा आहे. त्या राजमाता जिजाऊ आहे. आज राजमाता जिजाऊ काय करते घरामध्ये सांगा तुम्ही. राजमाता जिजाऊ फक्त सासूला कधी मारायचं, सुनेला कधी मारता येईल, सून घरात पहिल्या दिवशीच आली का सुनेला कसं, तो कार्यक्रमच लागते. आता कुठला आई सध्या कुठे काय करते, आई भांडी असते लोकांची. अरे परिस्थितीला बदलायला शिका. तुम्ही सांगा, पूर्वीच्या काळामध्ये आपले म्हातारे लोक बाया काष्टापत्ता लावायच्या आणि आपले, मी पण आगरी समाजात पोरगा म्हणून बोलतोय, जाहीर बोलन, अधिकार आहे माझा बोलण्याचा. तेवढा माझ्या समाजाला मला बोलण्याचा अधिकार आहे. जर अरे तुकाराम महाराज म्हणतात, बुडता हे जन न देखावे डोला म्हणून कलवला येतो आम्हा. लोक काय पुरामध्ये बुडत नव्हते तेव्हा, की आळंदीच्या नदीला पूर आला म्हणून लोक तुकाराम महाराज म्हटले, बुडता हे जन न देखावे डोला म्हणून कलवला येतो आम्हा. बुडता हे जन न देखावे डोला म्हणून कलवला येतो आम्हा. याचा अर्थ काय, लोक अज्ञानाच्या भरात बुडत आहेत. आता
पोरीचं लग्न ठरलं तर पोरीच्या लग्नाला काय चेक केलं पाहिजे? पोरगा पिणारा आहे का नाही, पोरगा सिगारेट पितो का, पोरगा दारू पितो का? तर आता ह्यांनी काय सुरू केले प्रथा? पोराची आणि पोरीची गुणपत्रिका जुळते का? पोरीला मंगळ लागला तर पोराला गुरु लागतो, पोऱ्याला शुक्रवारी गुरुवार आला कसा आणि गुरुवारी मंगळवार आला कसा? अरे या भ्रामक कल्पना आहेत, भेदाभेदी येते अमंगल, येते आहे सकलांची अधिकार, यारे यारे लहान थोर येते भरती नारी नर सांगणे तुकाराम महाराज. आणि आपण वारीचे वारकरी आहोत, पंढरपूरला जाणारे वारकरी आहोत. हा आगरी कोळी समाज, कुणबी समाज, मराठा समाज या समाजाला एक वास्तविक इतिहास आहे. पण आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ मराठा समाजाच्या नावाने थोपून आगरी समाजाला इतिहासापासून लुप्त करण्याचं काम केलंय. आणि म्हणून जाहीरपणे सांगतोय पुरावे घेऊन, हा शिवभारत नावाचा ग्रंथ आहे. अजित म्हात्रे साहेब या ग्रंथावरती महाराष्ट्रात बंदी आहे दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये. हा ग्रंथ कुठेही मिळत नाहीये. बेंगलोर मध्ये लायब्ररी आहे, कर्नाटकात पश्चिम बंगालमध्ये, आणि त्या लायब्ररीमध्ये हा ग्रंथ उपलब्ध झाला. महाराष्ट्राचे इतिहासकार साताऱ्याचे डॉक्टर आहा सालुंके या पुस्तकामध्ये आगरी कोळ्यांचा इतिहास दडलाय. आतापर्यंत 300 पुस्तकं चालली असतील, आगऱ्यांचा उल्लेखच नाही. पण हा जो ओरिजिनल ग्रंथ आहे, तत्कालीन लेखक कवी परमानंद होते. हे शिवाजी महाराजांसोबत राहायचे, बसायचे सोबत, खायचे सोबत, लढायचे सोबत, आणि शिवाजी महाराजांचा जसाचा तसा इतिहास या श्री शिवभारत मध्ये लिहून काढलेला आहे. आणि या इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आगरी कोळी मावले होते, भिडणारे होते, लढणारे होते. आज काय म्हणतात? ठाकूर साहेब रागवले तर, मोर्चाला गेलो आणि ठाकूर साहेबांनी बघितलं तर, मोर्चाला गेलो पाटील साहेबांनी बघितलं तर. आता विवेक पाटील साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब आपलेच आहेत ना का लोक आहेत? बघू दे ना, बघितलं तर उलट अभिमान वाटला पाहिजे, मोर्चामध्ये आहेत आमची लोक. आमची लोक नाराज होतात. ठाकूर साहेबांना कळलं तर मोर्चाला गेलो तर, पाटील साहेब विवेक पाटील साहेबांना कळलं तर नावं घेऊन बोलते का हे आपलेच आहेत, हे काय परदेशातून आलेले नाही आहेत. परदेशातून आले असं तर कधीच बंदोबस्त केला होता, आपल्या हातून इथं ठेवलाय लोकांनी अजूनपर्यंत. याची जाणीव असली पाहिजे आपल्या लोकांना. प्रखर का बोलते माहितीये का? कारण आज आम्हाला प्रखर बोलावं लागेल, लोकांना समजवा लागेल, कारण आता ही काळाची गरज आहे. माझ्या आया बहिणीनो, आज नाही तर कधीच. म्हणून आता एकट्याने लढायचं ना, आता एकीने लढायचं. आणि एकीचं बळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आहे. तो इतिहास समजून घ्या. राजमाता जिजाऊनं काय केलं असावं? राजमाता जिजाऊनं घोड्यास्वार झाले. अरे पोटामध्ये 6 महिन्याचं बाल आहे जिजाऊंच्या. घोड्यावरती एवढंच नाही, आज विधवा महिला समाजामध्ये आगरी समाजाच्या जगतायत. आज विधवा महिला कोळी समाजाचं जगतायत. मराठ्यापासून ते आदिवासी समाजामध्ये 18 प्रगट जातीच्या 12 बोलते महिला आज समाजामध्ये सन्मानाने जगतायत. या समाजामध्ये का सन्मानाने जगतायत? ताई, पूर्वी ऐन तारुण्यामध्ये पोरीचा नवरा लढता लढता वारला तर त्या चितेवरती पोरीला बसवलं जात आणि सती पाठवलं जायचं. म्हणजे सती प्रथा होती भारतामध्ये. आणि ही सती प्रथा मोडीत काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज हे पोटामध्ये असताना, आपल्या रुद्रात असताना राजमाता जिजाऊंनी सांगितलं, सर्व तत्सम उच्चवर नेण्यानं सांगितलं. तलवार हातामध्ये घेतली आणि सांगितलं, ज्या पत्नीचा पती लढता लढता धारादी पडला, अरे तिने स्वतःच्या नवऱ्याला समाजासाठी वाहिलंय, तिने स्वतःच्या नवऱ्याला रयतेसाठी वाहिलंय, तिने स्वतःच्या समाजाला स्वराज्यासाठी वाहिलंय. आणि त्या नवऱ्याच्या चितेवरती जिवंत स्त्रीला बसवताय. बांबू घेतले जायचे आणि ती जिवंत स्त्री त्या चितेवर उडी मारू नये म्हणून तिला ढोसललं जायचं आणि नगारे वाजवले जायचे. तिच्या अंगावरचं सोनं, तिच्या अंगावरचे जेवढे कपडे हे काढले जायचे आणि नग्न अवस्थेमध्ये हे पुरोहित लोक चितेवरती आमच्या महिलांना जाळायचे. ही सती प्रथा जर कोणी बंद केली असेल ना, तर ती राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊने केलेली आहे. म्हणजे आज विधवा महिलांना जगण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? तर त्या काळामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने दिलेला आहे. म्हणजे 16वे शतक 15वे शतक. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा जन्म कधी आहे? 12 जानेवारी 1598 आणि शहाजीराजांचा जन्म कधी आहे? 18 मार्च 1594. 4 वर्षानं लहान असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ नवऱ्याप्रमाणे निर्णय घेत आहेत. आताची बायको घरामध्ये नवऱ्याच्या पुढे बोलत काय? नवराच बोलत नाही बायको पुढे, तर बायकोनी काय बोलावं? म्हणजे याचा अर्थ काय? शिवाजी महाराजांच्या इतिहासातून एक आदर्श आपण शिकलो पाहिजे. पहिला नंबरचा आदर्श राजमाता जिजाऊ बनावा लागेल. शिवाजी महाराज घराघरात जन्माला येतील, पण दुर्दैव आहे आमच्या समाजामध्ये म्हण कोणती पहिले? शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, पण आमच्या घरात शेजारच्या आमचा शिवाजी महाराज लढायला गेला तर नाहीतरी ऍक्सिडेंट होऊन मरतोच. मग शिवाजी महाराज लढून मेला तर काय बिघडणार आपल्या समाजाचा?
शिवाजी महाराज जर घरात आज जन्माला आले, एकतर येतील ह्याच्या पहिले विचार करायला पाहिजे की राजमाता जिजाऊ हे ज्ञानाचं केंद्रबिंदू होतं, राजमाता जिजाऊ हे विद्यापीठ होतं, राजमाता जिजाऊ हे प्रेरणेचं विद्यापीठ होतं. पहिल्यांदा आई वडिलांना प्रेरणापीठ बनावं लागेल, विद्यापीठ बनावं लागेल. आणि म्हणून आजच्या आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे कोणती? राजमाता जिजाऊंना तुकाराम महाराज म्हणायचे, मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणायचे राजमाता जिजाऊंना, संघर्ष करण्याच्या अगोदर, मुलाला जन्माला घालण्याच्या अगोदर आपल्यावरती कोणते संस्कार असायचे हे राजमाता जिजाऊने सांगितलं. कोणतं? माय बापे केवळ काशी, तेने ना वजावे तीर्थाशी, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदयी धरे नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकाराम महाराजांनी आईमध्ये विठ्ठल आणि बापामध्ये, आईमध्ये विठ्ठलच नाही रुक्माई, आणि बापामध्ये विठ्ठल दाखवून दिला. आणि काय सांगितलं? अरे जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, हीच ईश्वर सेवा, ही धर्म सेवा, आणि हाच करा परमात्मा. आमचे लोक पालख्याच्या पालख्या घेऊन चालले, पण आई वडिलांना उपाशी मारणार. आमचे लोक आज काशीला जातात, पंढरपूरला जातात. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज सावतामाली म्हणतात, कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी, सत्य तो धर्म आणि असत्य ते कर्म. तुकाराम महाराज म्हणतात, जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्षापिले वरी वरी. तीर्थाला जाऊन तुम्ही चर्म धुवून येता, आपल्या अंतकरणाचं काय? म्हणून तुकाराम महाराजांनी पुढे म्हटलं काय? जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्षापिले वरी वरी, बैसुनी निवांत चित्त शुद्ध करी, तया सुखा अंत पार नोहे. अरे जर तुम्हाला खरंच परमात्मा मध्ये यायचं असेल ना, तर परमात्मा म्हणजे काय? भुकेलेला अन्न द्या आणि तहानलेला पाणी द्या. तुकाराम महाराज काय म्हणतात? जे काय रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या विचारांचा पगडा राजमाता जिजाऊंवरती होता. आणि म्हणून आपल्या आई वडिलांवरती कोणत्या विचारांचा पगडा असावा? आजच्या आई वडिलांवरती कोणत्या विचारांचा पगडा आहे? जान्हवीचं काय होईल? बिचारीचं लग्नच झालं. राणाच्या नवरीचं काय होईल? राणाची बायको राणाला सोडून गेली. आपल्या घरात सुना टिकल्या काय? राणाच्या बायकोचा विचार करायला सासूवानी बोला जरा. आणि कुठल्या सुनेला आता सासू पाहिजे? फक्त सुनानी बघा, फक्त आपली सासू बोलते का सुनपात? सांगा ना. इथं बसलेल्या सुनांपैकी किती सुनांना? उलट आता आपल्या समाजामध्ये एक वेगळीच प्रथा चालू झाले, पोराला आई बाप नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे विचारताना पहिलेच विचारतात, पोरगी देऊच आम्ही, पेनला पोरगी द्यायला तयार आहोत, पण आई बाप आहे का? अरे म्हणजे आई बाप असते चांगली गोष्ट आहे का वाईट? सासू सासरे असते चांगली गोष्ट आहे की वाईट? आणि मग एकीकडे नुसतंच म्हणायचे, तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूपे, आणि जेव्हा संधी येते त्या देवापासून दूर जायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी आपल्या राजमाता राष्ट्रमाता मासे जिजाऊंना देव मानलेला. शहाजी राजांनी आपल्या मालोजी राजे भोसलेला देव मानलेला आहे. मालोजी राजांनी सख्या भावाला देव मानले. सख्खा भाऊ मालोजी राजेंचा विठोबा भोसले पुण्या प्रांतावरती राज्य करायचे. निजामशाही मध्ये होते, कुतुबशाही असेल, हुकुमशाही, दडप, सर्व शाह्या होत्या. इथं पोर्तुगीजचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य येणार होतं, मोगलांचं राज्य होतं, कुतुबशाहीचं राज्य होतं. याच्यामध्ये सरदार म्हणून काम करणारे विठोबाराजे भोसले होते. म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा, शिवाजी महाराजांचे वडील, शिवाजी महाराजांची आई हेच खरे शिवरायांचे कोण होते? दैवत होती. आणि म्हणून आपल्या आई वडिलांना दैवत मानायला शिका. का? कारण आई वडील नव्हे दुजा तेने वाचून सोया. आणि संत कबीर काय म्हणतात? तुम्ही आई वडिलांपासून दूर जाल, पण एक दिवस असा येईल की तुमची मुलं बाळ सुद्धा तुम्हाला एक दिवस दूर केल्याशिवाय राहणार नाही. मग शिवरायांच्या इतिहासातून काय शिकावं? तर पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. आता ही वेगळी गोष्ट आहे की आम्हाला शिकवलं जातं लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. लोकमान्य टिळकांना जेव्हा पहिलीच्या वर्गात बसता येत नव्हतं, त्याच्या अगोदर 19 फेब्रुवारी, मी म्हणत नाही इतिहास आहे, 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती साजरी झाली. 74 ला नाही, 74 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. म्हणजे याचा अर्थ काय? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे काय महाराष्ट्राला माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे काय देशाला माहिती नाहीये. पण जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्याचे गुरु होते, माहितीये का? आज आपले लोक आगरी समाजाचे अपप्रचार करतात दिबा पाटील बद्दल, की दिबा पाटील साहेबांनी आगरी समाजाच्या हॉलला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं. अरे दिबा पाटील मरेपर्यंत ज्यांना गुरु मानायचे ते एकमेव गुरु होते, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले दिबा पाटील साहेबांचे गुरु होते. आणि ते महात्मा ज्योतिराव फुले
स्वतः 19 फेब्रुवारी 1869 ला पुण्यामध्ये शिवजयंती साजरी करतात. शिवजयंती साजरी करण्याच्या 5 दिवस अगोदर महात्मा ज्योतिराव फुले रायगडवरती आले. रायगडला गेले पाछाणला आणि पाछाणचा रायगड गड स्वार केला आणि स्वारगड केल्यानंतर जिथे शिवाजी महाराजांची समाधी होती 3 दिवस समाधी शोधत होते. आपण रायगडचे कार्यकर्ते म्हणतो ना स्वतःला, रायगडचे शिवभक्त म्हणतो ना स्वतःला. पुण्यावरून माणूस शिवाजी महाराजांची समाधी शोधायला आला. समाधी एवढी जीर्ण झाली होती, एवढी दुर्गम भागामध्ये होती की अजित म्हात्रे साहेब समाधी आहे की नाही हे पण कळत नव्हतं. ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिलंय, त्या शेतकऱ्यांच्या आसूड पान क्रमांक 33 शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे शेतकऱ्यांच्या आसूड मध्ये. ज्योतिराव फुले काय म्हणतात, मी समाधी शोधायला गेलो आणि रायगडवरती गेल्यानंतर मला चित्र दिसलं. जेव्हा खालच्या पुरोहितांना कळलं म्हणजे उच्चवर्णीयांना कळलं की शिवाजी महाराजांची पूजा अर्चना करण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले रायगडवरती आलेत. रायगडवरती ज्योतिराव फुलेंनी समाधीवरती झाडझंकर म्हणजे काय, पूर्णपणे फुलं वाहिल्यानंतर त्याच्या अगोदर कचरा साफ केला, झाडं वाढली होती ती तोडून काढली कुऱ्हाडीने कापून काढलेली झाडं. त्याच्यानंतर ज्योतिराव फुलेंचे सहकारी आणि ज्योतिराव फुलेंनी फुला अर्चना केली आणि त्याची पूजा केली. त्यावेळेस एक भट जोशी नावाचा वरती आला. हा ग्राम भट काय म्हणतो, मी म्हणत नाही, प्रबोधन काळ ठाकरेंचं पुस्तक आहे, साताऱ्यांच्या राज्यक्रांतीचा इतिहास. प्रबोधन काळ ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील स्वतः म्हणतात शिवाजी महाराजांची समाधीचा शोध हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी लावलेला आहे. म्हणजे शिवाजीवरची समाधी कुठे होती ही महाराष्ट्राला कळू दिली नव्हती या पेशव्यांनी. या पेशव्या काळांमध्ये पेशवे प्रयत्न करत होते की तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती कीर्तन होऊ नये, सप्ताह होऊ नये. आज वारकरी लोक पारायण करतात, वारकरी लोक कीर्तन करतात, वारकरी लोक प्रवचन करतात, पण किती वारकऱ्यांना माहिती आहे 18व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती बंदी होती. जो वारकरी तुकाराम महाराजांच्या अभंगावरती विवेचन करायचा त्या वारकऱ्याला चापकाने मारलं जायचं. ही पेशवाई होती आणि या पेशवाईला गाडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर पहिला सुरुंग लावलंय ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी. म्हणजे याचा अर्थ बांधवांनो काय, गांभीर्याने लक्षपूर्वक आहे का मी सकाळी सांगतोय ते. आपला इतिहास जर आपल्याला माहित झाला तर उद्या तुम्ही तुमचं भवितव्य घडवा आणि भवितव्य घडवण्यासाठी पहिल्यांदा आपला इतिहास जाणून गरजेचा आहे. म्हणून ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा समाधीवरती फुला अर्चना केली, गुलाल उधळला, तेव्हा एक ग्राम भट आला साहेब आणि ज्योतिराव फुल्यांना काय म्हणाला असेल, अरे कुलभटाची पूजा करतोय, हा कुलभट कुठला देव झाला. ज्योतिराव फुल्यांनी उल्लेख केला, मी म्हणत नाही, वायजी दामले असतील के.आर. नारायण असतील किंबहुना त्या काळातले सर्वात मोठे इतिहासकार आज आपण त्यांची वाचतो वासी बेंद्रे आहेत. वासी बेंद्रेच नाही, शिवाजी सावंत, शिवाजी पाटील यांनी छावा कादंबरी लिहिले, शिवाजी महाराजांवरती ग्रंथ लिहिले. यांनी सिद्ध केलंय का शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये खोटं इतिहास दडवलंय आणि खरं इतिहास पुढे येऊन दिलं नाही. मग खरं इतिहास म्हणजे काय तर ज्योतिराव फुल्यांनी समाधी शोधून काढली आणि हा ग्रामभट तिथे आला आणि त्यांनी स्वतः पायानं लाथाडली फुलं आणि लाथाडून म्हणतोय काय ज्योतिरावांना, अरे ज्योतिबा या कुलभटाची पूजा करतोय. शिवाजी महाराजांना काय म्हटलं, कुलभट. आग्र्याला आग्रटा म्हटलं तर राग येतो का नाही, काय सुलत करून टाकल माझ्यासारखा. जातीचा अहंभाव आहे थोडा तरी, शेवटी आगरी आहे, मारणार आहे, लढणार आहे, भिडणार आहे. आगरी जात नाहीच आहे मुलात. आगरी स्वतंत्र ओळख आहे, कोळी स्वतंत्र ओळख आहे, कुणबी स्वतंत्र ओळख आहे. शिवरायांना हे माहिती होतं जातीपातीमध्ये लोक वाढले, जातीपातीमध्ये जगतायत, पण जातीपातीमध्ये यांचं कल्याण होणार नाही. सर्वांना एकसंघ व्हावं लागेल. आज विमानतळाच्या जागेमध्ये बौद्ध आहेत, कोली आहेत, आगरी आहेत, कराडी आहेत. मग कराड्याने वेगळा मोर्चा काढावा, आग्र्याने वेगळा मोर्चा काढावा, कोल्याने वेगळा मोर्चा काढावा, बौद्धाने मोर्चा वेगळा काढावा. आमच्यासारखी पोरं जेव्हा बोलतात तेव्हा ठाण्यामधले भिवंडीमध्ये काही पांढऱ्या पेशीचे आपलेच लोक आमच्यावरती कमेंट करतात की दत्ता पाटील आणि दिबा पाटील साहेबांनी हे काम केलं होतं. मग कुठलं काम केलं होतं? दिबा पाटील साहेबांचं कार्य माहितीये का काही लोकांना? दिबा पाटील साहेबांचं नाव घ्यायचं, जय जयकार करायचं आणि आम्ही दिबांच्या वाटेवरती चालतोय सांगायचं चुकीचं आहे. अरे दिबा पाटील साहेब 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार असताना व्यक्ती स्वतः अनवाणी पायाने गावामध्ये जात होता. आताच्या कार्यकर्त्याला पांढरी चप्पल पाहिजे. चप्पल आहे पण ती कशी पाहिजे, कशी पाहिजे, बोला जोरात, कशी पाहिजे, पांढरी चप्पल पाहिजे. दिबा पाटील साहेबांना अनवाणी पायामध्ये फिरण्याची ताकद होती, पाय दिवसा जळायचे. आज दास्तान फाट्यावरती एवढं मोठं आंदोलन केलं दिबा पाटील साहेबांनी. 13, 14, 15, 16, 17, 18 आमच्या आयुष्यातला काळा दिवस आहे. पण आमचे लोक त्याच दिवशी काय करतात, लग्नाची तारीख 13 तारीख ठरवा,
लग्नाची तारीख दास्तान पाट्यावरती लग्न 16 तारखेला ठरवा. 16 जानेवारीला काय झालंय माहितीये का? 18 जानेवारीला काय झालंय माहितीये का? 13 जानेवारीला काय झालंय माहितीये का? आम्ही आमचे 5 लोक गमावले. अरे गमावले ना तर त्यांना वाटलं पाहिजे अरे आम्ही मेलो तर कुणासाठी मेलोय, स्वाभिमानी लोकांसाठी. पण ते 5 लोक विचार करत असतील एवढे लाचार होतील आपले लोक, त्यांना कधी वाटलं नव्हतं. पण जे लढतायत ना त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. ते 5 लोकांची लढाई लढतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच केलंय. शिवाजी महाराजांनी काय केलं? जन्माला शिवाजी महाराज आले, राजमाता जिजाऊंना शिवबांना स्वतः त्यांचे खरे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे तुकाराम महाराज होते. दादोजी कोंडदेव जर शिवाजी महाराजांचे गुरु होते तर दादोजी कोंडदेवाला उजवा हातच नाही. ताई तलवार कुठल्या हाताने चालवतात? बोला जरा, कुठल्या हाताने चालवतात? उजव्या ना. मग ज्या व्यक्तीला डावा उजवा हातच नाहीये तो व्यक्ती गुरु कसा? बरं तुम्ही गुरु सांगितलं, आम्ही मान्य केलं. पण या देशामध्ये जेम्स लेम नावाचा व्यक्ती आला. ताई आपण गुरु केलं, सर्वांनी मान्य केलं. पण हा जेम्स लेम नावाचा व्यक्ती आला, विदेशी व्यक्ती पुण्यामध्ये आला आणि भांडारकर संस्थेत गेला. मी म्हणत नाही, तुम्ही वाचा पाहिजे तर पुस्तकं त्यांचं आजही अमेझॉन वरती आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे. आपण जर शिवाजी महाराजांचे विचाराचे आहोत ना तर एक वेळा निवेदन दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. अमेझॉन वरती हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक विकलं जातंय आणि त्या हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाच्या पुस्तकात काय लिहिलंय? शिवाजीचं आणि दादोजी कोंडदेवचं गोत्र एकच होतं. द बायोलॉजिकल फादर छत्रपती शिवाजी महाराज इज दादोजी कोंडदेव. काय लिहिलंय? मी अजून वकील नाही झालो, तुम्ही वकील आहात. काय लिहिलंय? शिवाजी महाराजांचा वडील बदलला रे, गुरु बदलला ठीक होता ना, बापच बदलून टाकला. आणि तरी आमचे लोक एवढे शंड झाले, एवढे शंड झाले की शिवाजी महाराजांच्या नावाने संघटना आहेत. पण शिवाजी महाराजांचा गुरु बदलत आम्ही मान्य केलं, पण शिवाजी महाराजांचा तुम्ही बाप बदलला कुणाला माहिती आहे? जर या देशामध्ये संघटना नसत्या, अविरहितपणे कार्य करणाऱ्या संघटना नसता, न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील असतील, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, प्रवीणदा गायकवाड असतील, आज दत्ता पाटील, दिबा पाटील साहेब असतील, किंबहुना वामन मेश्राम असतील, हे सर्व लोक नॅशनल स्तरावरती एकत्रित आले आणि दादोजी कोंडदेवचा पुतळा काढा, नाही तर आम्ही 1 तारखेला काय करू सांगता येत नाही. रात्री 2 वाजता कापून काढला दादोजी कोंडदेवचा पुतळा. का काढला सांगा? दादोजी कोंडदेवचा पुतळा का काढावा लागला? कधी कारण चिकित्सा केलीत काय? दादोजी कोंडदेवचा पुतळा यासाठी काढला कारण दादोजी कोंडदेवांचा आणि शिवाजी महाराजांचा तत्कालीन कोणता पुरावाच नाही. उलट मोगलांचा दादोजी कोंडदेव शिपाई होता. शेर ए इलाही दादोजी कोंडदेव नावाचा सिक्का सापडलाय. सिक्का आमच्याकडे आहे आणि त्या सिक्क्यावरती काय लिहिलंय? सर ए इलाही दादोजी कोंडदेव म्हणजे प्रामाणिक सेनापती. कुणाचा? मग तुम्ही सांगा, ज्या शिवाजी महाराजांच्या नावावरती आपण गुरु म्हणून लावतो, कधीतरी विचार करा ना. दादोजी कोंडदेव गुरु नाही, संत तुकाराम महाराज गुरु आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र कसा असावा? गुंडा असावा. गुंड म्हणजे मर्डर करणारा नाही, वाईट प्रवृत्तीचा नाही, व्यसन करणारा नाही, परस्त्रीला सन्मान देणारा नाही. गुंड म्हणजे कुणाचा? समानता, स्वतंत्र, बंधुता, न्यायाला प्रस्थापित करण्यासाठी तय हयात जीवन संघर्ष करणारा असा गुंडा हवा. म्हणजे गुंडा म्हणजे कोण? प्रामाणिक व्यक्ती. पण आता गुंडा या शब्दाला एवढं बदनाम केलंय की आपली आई काय म्हणते? म्याला गुंडाच होणार. हा काय? तुकाराम महाराज काय म्हणतात? पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. व पुत्र कसा असावा? लढणारा असावा, भिडणारा असा. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जन्माच्या 2.5व्या वर्षी शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ सांगतात, शिवबा तुमचे मालोजीराजे गुलाम आहेत. आज सरदार असतील पण ते गुलाम आहेत. कुणाचे? मोगलांचे. शिवबा तुमचे वडीलही गुलाम आहेत. कुणाचे? मोगलांचे. पण मालोजी राजांची इच्छा आहे, शहाजी राजांची इच्छा आहे की रयतेचं आणि शेतकऱ्यांचं राज्य यावं. शिवबा तुमचे आजोबाई गुलाम, मोगलांचे. शिवबा तुमचे वडीलही गुलाम, मोगलांचे. शिवबा आम्हाला तुम्हाला गुलाम होताना पाहायचं. म्हणजे गुलामीच्या विरुद्ध स्वातंत्र्याची सर्वात अगोदर प्रेरणा कुणी दिली? राजमाता, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी. म्हणजे जिजाऊ महासाहेब काय म्हणतात? शिवबा तुम्हाला स्वतंत्र राज्य निर्माण करायचं आहे. छोटा असेल मोठा असेल माहित नाही, पण ते राज्य स्वतःच असावं. तुम्हाला काय वाटतं? शहाजी राज्य कमी होते का?
शहाजीराजांचा सैन्य 40,000चं सैन्य घेऊन शहाजीराजे केरळ प्रांतावरती राज्य करतात आणि केरळ प्रांताला जिंकून 1,30,00,000 सोन्याच्या मोहर शहाजीराजांकडे आहेत. म्हणजे आताच्या अंबानी पेक्षाही त्रिपट अंबानी शहाजीराजे भोसले होते. अंबानीची उभी राहण्याची तेवढी पात्रता नाही जेवढी संपत्ती शहाजीराजांची होती. शहाजीराजे एवढे श्रीमंत होते पण सामाजिक गुलामी होती, धार्मिक गुलामी होती. ती धार्मिक गुलामी, सामाजिक गुलामी कोणती? त्याचं एका वाक्यामध्ये उत्तर देतोय. सर्वांनी प्रामाणिकपणे ऐकण्याचा प्रयत्न करा, कुणी मोबाईल मध्ये घुसू नका. बांधवांनो, आम्ही नेहमी प्रयत्न करतोय. तुम्ही रोशन पाटील नावाचं फेसबुक पेज चेक करा, रोज कार्यक्रम चालू आहे. काल आमचा खेडमध्ये धामणीला कार्यक्रम होता, 3 कार्यक्रम काल करून आलोय. आम्ही रोज कार्यक्रम करतोय पण प्रयत्न हा करतोय की समाज जागृत झाला पाहिजे. व्याख्यानासाठी आणि मानधनासाठी कार्यक्रम नाही आम्ही करत आहोत. कोणीतरी 25,000 द्यावे, 30,000 द्यावे, 50,000 द्यावे, 5-10,000 द्यावे यासाठी कार्यक्रम नाही करत आहोत. तर कार्यक्रम यासाठी करत आहोत की असलेलं अस्तित्व तरी आता जिवंत ठेवा, नाही तर येणाऱ्या काळात आपल्या दिव्याची वात विझल्याशिवाय राहणार नाहीत. आणि वात विझण्याच्या अगोदर जर दिव्यामधलं तेलच उलटलं तर मला वाटतं वात विजायला जास्त वेळ लागत नाही. मग वैचारिक लढा म्हणजे दिव्यातलं तेल आहे. आणि तेल जर आपल्याकडे पाहिजे असेल तर प्रत्येकानं गांभीर्यानं ऐका. शिवाजी महाराजांनी पहिला संस्कार जिजाऊने दिला, कोणता? शिवबा, तुम्हाला या देशात बळीराजाचं राज्य निर्माण करायचंय. कुणाचं? बोला जोरात, खालच्या बसलेल्यांनी. कुणाचं? बळीराजाचं. मग बळीराजा कोण होता? आमची डोकरी काय बोलते? बळी राक्षस होता. बरोबर बोलो का आधीच? बळी कोण होता? बळी कोण होता? राक्षस होता. बाबू, त्या अंधारात जाऊ नको, बली निघल. आणि आपण राज्य कोणाचं मागतो? बोला ना. बहीण भावाला बोलताना काय म्हणते? बहीण भावाला कधी बहीण भावाला बोलते? गणपतीला, नवरात्रीला. कधी बोलते? दिवाळीला. आता बसलेल्या भावानी पण नीट ऐका. तुम्ही माझ्या वयाचे आहेत. आज माझं वय 23 वर्षाचं आहे. तुमच्या आमच्या वयाचीच आपण आहोत. तुम्ही सांगा, बहीण भावाला बोलताना काय म्हणते? काय म्हणते? आज एवढंच म्हणते, दादा भेटायला यावाचं असेल तर 2,000ची साडी आणि ते येऊच. इथपर्यंत बहीण आणि भावाचं नातं. मग बहीण भावाला बोलताना काय म्हणायची पूर्वी? आजही आपल्या म्हाताऱ्या लोकांना माहितीये, मावल्यांना माहितीये काय? दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाली. गाई म्हशी कुणाच्या? गाई म्हशी मामाच्या. इडा पिडा टलू दे. कोणाचं राज्य येऊ दे? जोरात बोला. इडा पिडा टलू दे. इडा पिडा टलू दे. बळीचं राज्य. मग बली कोण होता? शिवबा कोण आहे? शिवाजी महाराज मराठा होते सांगतात, शिवाजी महाराज क्षत्रिय होते सांगतात, शिवाजी महाराज ब्राह्मण होते सांगतात. काही लोकांनी तर नवीनच आता संशोधन लावलंय, वैश्य होते मारवाडी समाजाचे. वा, तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं शिवाजी महाराजांना सेटल करून घ्या. मग शिवाजी महाराज होते कोण? आज आपण आगरी आहोत, मूळचे कोण? आज आपण कोळी आहोत, मूळचे कोण? आज आपण मराठा आहोत, मूळचे कोण? आज आपण कन्नड आहोत, मूळचे कोण? आज आपण कराडी आहोत, मूळचे कोण? आज आपण हिंदू आहोत, आज आपण बौद्ध आहोत, आज आपण मातंग आहोत, आज आपण चमार आहोत. आज आपण या देशामध्ये हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, लिंगायत असतील, शिव धर्माचे लोक असतील. मी कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ विषय शिकतो. आम्हाला 16 धर्म शिकवले जातात. हे 16 धर्म राष्ट्रामध्ये आहेत. पण हे मूळचे कोण? तुम्ही सांगा. कुत्र्याला वाघ जन्माला येतो का कधी? जोरात बोला पटापट महिलांमधून. कुत्र्याला वाघ जन्माला येतो का? आणि वाघाला कुत्र येतं का? कुत्र्याला कुत्रच आणि वाघाला वाघ. मग माणसाला कोण जन्माला येतो? आगरी. माणसाला कोळी, माणसाला माली. मग असं डॉक्टर बोलावा का? मग आता तुमचा कोळी जन्माला आला, मग आता तुमचा कराडी जन्माला आला, मग आता तुमचा मराठा, असं म्हणाल का? डॉक्टरला काय माहिती याची जात कोणती? तुकाराम महाराज म्हणतात, यारे यारे सर्व जाती, यारे यारे सर्व ज्ञाती जाती बंधनाशी तोडून एक नवा समाज उभा करीती. आजही पंढरपूरला आगरी जातो तेव्हा असं नाही म्हणत पनवेलच्या पंढरपूरला आगरी चाललेत, पनवेलचे कोळी पंढरपूरला चाललेत. काय म्हणतात? पनवेलचे वारकरी पंढरपूरला निघालेत. म्हणजे जातीपातीला मुठमाती देणारा हा आगरी कोळी समाज आहे, हा वारकरी आहे. आगऱ्यांची अस्मिता म्हणजे काय? जातीची अस्मिता, आगऱ्यांची अस्मिता कधीच असू शकत नाही. आगरी समाजाची अस्मिता म्हणजे काय? अस्मिता हा शब्दच वेगळा आहे. आमचे लोक काय म्हणतात? जातीसाठी माती खा बोलतात का नाही? खाली माती, लागले डोळाले माती खाण्याचे. मग आपण कोण आहोत? शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ काय म्हणतात? शिवबा, तुम्हाला या देशात बळीराजाचं राज्य निर्माण करायचं आहे. मग कोण आहे महात्मा बळीराजा? तर बळीराजा ऐकून घ्या, सर्वांनी ऐकून घ्या.
तुम्हाला उद्या उठल्यानंतर सुद्धा आठवलं पाहिजे की बळीराजा गाडला गेला, बळीराजाचं राज्य संपवलं आणि या देशामध्ये हुकुमशाही, दडपशाही, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता वेगवेगळ्या धर्मांनी थैमान मांडली आणि आम्हाला मात्र वंचित केलं गेलं आणि वंचित असलेल्या लोकांनी स्वतःची अस्मिता निर्माण केल्याचा इतिहास आहे. आणि स्वतःची अस्मिता निर्माण करणं म्हणजे काय तुम्ही सांगा. बहीण भावाला होताना बळीचं राज्य का मागते? कारण बळीच्या काळात सर्व आगरी केली तेली माली सुतार लोहार कुंभार आपण एकच होतो, ते म्हणजे शेतकरी. म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी भाषणात म्हणतात जात हे पोटाला चिटकलेलं जगण्याचं साधन आहे. बाळासाहेब ठाकरे काय म्हणतायत? जात हे पोटाला चिटकलेलं जगण्याचं साधन आहे. मग आगरी साधन आहे, कोळी साधन आहे, माली साधन आहे. साधन कसे? तुम्हाला उदाहरण देतो. आपण बळीराजाच्या काळात इथे आगरी तेली माली सुतार लोहार नाही, तर बळीच्या काळात 3500 वर्षापूर्वी आपण एकच होतो, ते म्हणजे शेतकरी, ते म्हणजे कणबी. कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं. मातीत बियाणं पेरून ज्यांनी धान्याचं उत्पन्न घेतलं ते पूर्वाश्रमीचे तुम्ही आम्ही कोण? मग शिवाजी महाराजांनी आम्ही कोण आहोत? शिवाजी महाराजांनी आम्ही कोण आहोत? आज बऱ्याच आगरी कोळ्यांना माहिती नाही शिवाजी महाराजांचा कुळ कोणता आहे, शिवाजी महाराजांचा जात कोणती आहे. आम्हाला काय सांगितलं? शिवाजी महाराज राजस्थान मध्ये उदयपूरच्या सिसोदिया घराण्यातले. काय संबंध? सिसोदिया घराणा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे? पण असं का शिकवलं गेलं? कारण शिवाजी महाराज क्षत्रिय होते हे दाखवल्याशिवाय त्यांचा राज्याभिषेक होणार नाही. सर्व लिहिलंय या 2 पुस्तकात. आणि बाबासाहेबांनी विषयी जग काय म्हणतं? दी ओनली अँड द ओनली वन, द ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द वर्ल्ड, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात असा विद्वान विद्यार्थी जन्मालाच आला नाही. एवढंच नाही, मेकर्स ऑफ युनिवर्स, जगाला घडवणारे लोक कोण? या महापुरुषाचं नाव आलंय. आणि त्या महापुरुषाने ह्या पुस्तकाची निर्मिती केली ज्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास, शूद्रपूर्वी कोण होते. आणि हा पुस्तक महाराष्ट्र शासनाचं पब्लिकेशनचा. आपलं कुणाचं? मग आता सरकारच सांगते, काय सांगते? गांभीर्याने लक्षात घ्या बांधवांनो. आपण मूळचे कोण? कणबी आहोत, शेतकरी आहोत. पण कणब्यातून ज्याने रन्ना मारला, व्यवसायाने झाला सुतार, मूळचा कणबी. सुताराने नांगर घडवून द्यावं आणि आग्र्याने त्याला 2 पायली मीठ द्यावं. काय झालं? व्यवहार. मग आता तुम्हाला समजावून काय सांगायचं आहे? शिवबांचं राज्य आपलं सर्वांचं राज्य का होतं? कारण जिजाऊंना माहिती होतं कोणतं? आपण सर्व लोक एकाच वंशाचे आहोत, एकाच जातीचे आहोत, एकाच कुळाचे आहोत, एकाच वर्णाचे आहोत. आपण वेगळे असूच शकत नाहीत. आणि वेगळे का झालो हे जिजाऊंना सांगितलं. आणि मासाहेब जिजाऊ काय म्हणतात? शिवबा, या देशात शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे. पण शेतकऱ्यांचं म्हणजे कुणाचं? मूळचा कणबीत. पण सोन्यावर फुंकर मारली झाला सोनार, पण तो मूळचा कणबीत. मूळचा कणबीत ज्याने मडकी घडवली तो झाला कुंभार, पण तो मूळचा कणबीत. मूळचा कणबीत पण ज्याने मिठाचे केले आगार तो झाला आगरी, पण तो पण मूळचा. मग तुम्ही सांगा दादा, तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत. आणि इथं बसलेल्या सर्व जातींनी जाता जाता एक गोष्ट घेऊन जा. कोणती? उद्या एअरपोर्टचा मुद्दा आला तर आगरी नेतृत्व करते म्हणून कोळ्यानं मागे राहू नका, कोळी नेतृत्व करते म्हणून आग्र्यानं मागे राहू नका. तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत. तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत, भारतीय आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया. आपण या देशाचे नागरिक आहोत, देशाचे मालक आहोत. पण या देशातल्या मालकांना आज लाथाडलं जाते अक्षरशः. उदाहरण देतो. राजमाता जिजाऊनं वयाच्या 12 वर्षी शिवबांना पाठवलं बेंगलोरला. कुठं? बेंगलोर मध्ये. आणि राजमाता जिजाऊनं आपल्या मुलावरती कोणता संस्कार दिला? सर्वांनी गांभीर्याने ऐका बांधवानो, सर्वांनी. विमानतळाचा मुद्दा बोलणारच दादा, थोडा उशीर जाऊ दे. कंटाळा नाही ना आला? खालच्या लोकांनी बोला. मी किमान 1.5 तास घेतो. किमान आता आपला 1 तास गेला, अजून अर्धा तास आणि घेणार आहे. मला वेळ नसेल तर मी जातच नाही. 10 मिनिटासाठी पाहुणा जातात, पाहुणा म्हणून कधीच जात नाही मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे आपल्या वेळेला काहीतरी महत्व दिलं पाहिजे ना आपण. बोला बरं, कधीतरी वेळेला महत्व दिलं पाहिजे ना. जर मला कुठेच कार्यक्रम नसेल तर अभ्यास करतो. आणि मग कार्यक्रम असला की केलेला अभ्यास लोकांना सांगतो. काय चुकतंय? आणि आपली हीच भूमिका असली पाहिजे. समाजाचं दुर्दैवच हे आहे की वेळेचं महत्वच नाही, वेळेचं नियोजन नाही. उठला सुटला चालला, उठला सुटला चालला. कर कुठं चालला? चाललं शाळेत. कर कुठं चालला? चालला शाळेत. आता पूर्वी काय व्हायचं? पोरग जायचं शाळेत, पोरग हिंडायचं गावात. आता डोक्यावर पुस्तक, उद्या परीक्षा. म्हातारी विचारायची कर मला करत, तर तो सांगायचा अभ्यास करतो. म्हातारी बोलायची पुस्तक डोक्यावर.
आणि अभ्यास करता, पुस्तक डोक्यावर आणि अभ्यास करता. मग उद्या पेपरला गेला का पेपरला प्रार्थना कोणती असावी? देवा चांगल्या बाई येऊ दे, देवा चांगल्या मॅडम येऊ दे, देवा कुंभारे मॅडम नको, देवा कांबळे सर नको. आणि चांगले सुपरविजनला सर आले का कल्याण. आणि समजा चांगले नाही आले, आज काय बेस्ट ऑफ लक देऊन चालणार नापास. मग तुम्ही सांगा, पुस्तक डोक्यावरती घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं असतं तर पास झाल्याशिवाय राहिलं नसतो. मग जिजाऊ मासाहेब शिवबाला काय सांगतात, शिवबा तुम्हाला लढायची असेल, हिमांशू जर आपल्याला या व्यवस्थेसोबत लढायचं असेल, सर्व बसलेल्या युवकांनी ऐका, गांभीर्याने ऐका, जर तुम्हाला एअरपोर्टचा लढा लढायचा असेल, जर तुम्हाला एसीजेडचा लढा लढायचा असेल, जर तुम्हाला नैनाचा लढा लढायचा असेल, जर तुम्हाला दिल्ली मुंबई इंडियन कॉरिडॉरचा लढा लढायचा असेल, जर तुम्हाला येणारा वाहतुकीच्या रस्त्याच्या संदर्भातला लढा उभा करायचा असेल, तर तुम्हाला सर्व भाषांचं तत्वज्ञान येणं काळाची गरज आहे. कारण राजमाता जिजाऊनं पहिल्यांदा काय केलं, शिवबांच्या हातात तलवार दिली नाही, तर राजमाता जिजाऊनं बेंगलोरला पाठवलं आणि शिवबानं 7 भाषा शिकवल्या. किती बोला महिलांनी पटापट, किती? 7. कोणती कोणती? उर्दू, मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नड. त्यांना विदेशातली फ्रेंच पण येत होती. मी म्हणत नाही लिहून ठेवलंय, मी म्हणत नाही लिहून ठेवले. ॲबे कॅरे काय म्हणतो, अहो शिवाजी महाराज हे 7 भाषेचे तत्वज्ञानी होते, पण त्यांचा मुलगा हा तर अति तापट होता, त्यांना तर 13 भाषा येत होत्या. म्हणजे जबाबदारी कुणाची आहे? पहिल्यांदा आई. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. एवढंच नाही, मला वाटतं हे लिहिलंय, आपुल्या इता जो असं जागता धन्य माता पिता तयाची या कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक मज वाटे देवा असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे ओल्या मुलं खेदी अभ्यासाची सांग खडकाची अंग कार्यस्थिती. अरे शिक्षणात एवढी ताकद आहे ना की खडकाला छेदून जाण्याची ताकद ही शिक्षणात आहे. म्हणून आपल्या युवकांनी पहिल्यांदा शिकायला पाहिजे. आज कसं झालंय माहितीये का, उदाहरण देऊन सांगतो. राजमाता जिजाऊने वयाच्या 12 वर्षी शिवबांना काय शिकवलं होतं, शिवबा तुम्हाला सर्व भाषेचं तत्व ज्ञान पाहिजे. शिवबाला 17 शिक्षक उभे केले. किती? 17. आता या झेडपीच्या शाळेत मराठी पण तोच शिकवतो, गणित पण तोच शिकवतो, हिंदी पण तोच शिकवतो, बीजगणित पण तोच शिकवतो. आता मला प्रश्न पडलाय, मराठीवाल्याला इंग्लिश कसं येईल शिकवतं? तुमच्या पोराला अनुभव घ्यायचा असेल ना काका, तर तुम्ही घरी जा आणि तुमच्या पोराला काय विचारा 12वी वाल्याला, व्हॉट अबाउट युअर सेल्फ. तर तो काय सांगेल माहितीये का, प्रश्न कळालाय, मराठी सांगू का आग्रीश सांगू. आपला पोरगा इंटरव्ह्यूला गेला रे गेला का त्याला पहिला प्रश्न कोणता असतो, व्हॉट अबाउट युअर सेल्फ. तर तो असा असतो बघा, माझ्या चेहऱ्याकडे बघा. मग तो मूर्खासारखा हसतोच काय, उत्तर दे. तर तो काय म्हणतो, सर प्रश्न कळलाय, मराठी सांगू ना. मग तो काय म्हणतो, वॅकन्सी अवेलेबल बट कॅन्डिडेट नॉट सुटेबल. भागो, काढला बाहेर. का काढला? पण जिजाऊ मासाहेबांनी पहिल्यांदा इंग्रजी शिकवलं का, इंग्रज देशात आहेत, इंग्रजीतून व्यवहार झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी देशामध्ये पहिल्यांदा मिठाचा आगार विदेशात पोहोचवला आग्र्यांचा. किती लोकांना माहिती आहे, शिवाजी महाराजांनी भंडारी समाजाचा सुपारीचा कारखाना विदेशात पाठवलाय. एवढंच नाही, लिहिलं गेलंय सर्व गोष्टी, आज सांगितल्या जात नाहीत. अरे शिवाजी महाराजांनी मिठाचा आगार जर विदेशात घेऊन गेले, शिवाजी महाराजांनी मिठाचे आगारच नाही, भंडारी समाज आणि कुणबी समाज कोकणात सुपारीचं उत्पन्न घेतो. शिवाजी महाराजांनी सुपारी हा व्यवसाय विदेशात पोहोचवलाय. शिवाजी महाराज जगाच्या पाठीवरती एकच राजा झाला ज्यांनी टाक्सल पहिल्यांदा ओपन केली. काय टाक्सल म्हणजे कळतं का, पैशाची फॅक्टरी. शिवाजी महाराज हे चलनाचे जनक आहेत. शिवाजी महाराज चलनाचे जनक का झाले, कारण शिक्षण, प्रभुत्व, बुद्धिमत्ता, विज्ञानवाद शिवरायांवरती बिंबवला गेला होता. शिवाजी महाराज 12 वर्षी परगणा पुण्यात येतात आणि पुण्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी शपथ घेतली ती 1644 ला तोरणा किल्ला जिंकायचा. 1647 ला पहिल्यांदा भारताच्या या राजधानीत आणि महाराष्ट्रात शिवबानी तोरणा किल्ला जिंकला. तो वयाच्या कितव्या वर्षी, बोला खाली बसले एखाद्या पोरांनी तरी सांगावं, शिवाजी महाराजांनी वयाच्या तोरणा किल्ला कितव्या वर्षी जिंकला? कितव्या? माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली.
छत्रपती संभाजी महाराजांनी नायिका भेद, बुधभूषण, शातशतक, नकसतिका हे धर्मग्रंथ लिहिले वयाच्या 14व्या वर्षी. शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी किल्ला जिंकलाय तोरणा? अरे शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला हेच जर माहिती नसेल, 12व्या वर्षाचे असताना शिवाजी महाराज तलवार हातात घेतात. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराज लढायला तयार होतात आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किरणा आपल्या स्वराज्यात आणतात. ही शिवाजी महाराजांच्या विद्वत्तेची ताकद आहे. जोरदार टाळ्या वाजवा शिवाजी महाराजांसाठी. तुम्ही तरी झोपला उठाल. कुणी असं करू नका, नाही तर मला बोलायला जमणार नाही तुम्ही जर शांत बसले तर. नाही तर कसं व्हायचं, बाला बोला चांगला होता आणि बाजूवारीने विचारत होता काय बोलत होता, काहीच कळलं. आता मी बोलण्याचा गावातल्या भाषेत प्रयत्न करतोय. मी वकिली करणारा पोरगा आहे. मग आता त्या भाषेत बोलायला गेलो तर काय कळलं. आणि मग तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतोय. राजमाता जिजाऊने काय केलं, पहिल्यांदा फतवा काढला. कोणता? शिवबा, तुमचा राज्य आलं तर परत स्त्रीला सन्मान करावा लागेल, तरच तुम्ही स्वराज्याचे धनी बनू शकता, तरच तुम्ही स्वराज्याचे राजा बनण्याचे पात्र येतात. शिवबांना पहिली शिकवण कोणती होती? आईची. आपली आई काय म्हणते बघ, आवडली तर, नाही दिली तर बघू पुढचा. आणि हे राम कदमांसारखे नेते, रामच काय त्यांचं नाव, कदमच ना, राम कदमांसारखे नेते काय बोलतात, तुम्हाला कंची पण पसंत पडून द्या, आणून देण्याची जबाबदारी माझी. घ्या शिवबा का साथ और सबका आशीर्वाद. सॉरी, शिवबा का आशीर्वाद सबका साथ. राम कदम काय बोलतात, तुम्हाला मुंबईमध्ये कुठल्याही समाजाची पोरगी आवडली, तुमच्या समोर उभी करण्याचं काम मी करतो. राम शिंदेवरती संस्कार पेशवाईचे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचे 12वे वंशज तुम्हाला माहिती असतील तर पेशवा काळातले फडणवीस कोण होते माहिती आहे कोणाला? ज्यांच्या समोर आता बोलू नये पेशवे काय करायचे ते. आता इथं महिला बसल्यात, पुस्तकांमध्ये नोंदी आहेत. राम गणेश गडकरींनी नाटक लिहिलंय. एवढं तर पुरंदरे साहेबांनी नाटक लिहिलं आणि पेशव्यांचे धंदे सुद्धा दाखवले. आणि राम कदम साहेब सुद्धा त्याच विचारांची जर मानसिकता ठेवून बोलत असतील. एवढंच नाही, परिचारक पंढरपूरचा आमदार काय म्हणतोय, सीमेवरती 12 महिने लढणाऱ्या जवानांच्या बायकांना पोरं कशी होतात. अवकाद आहे का बोलण्याची यांची. आणि 1.5 वर्ष फक्त आमदारकी रद्द. अशा माणसाला शिवाजी महाराजांनी फासावर लटकवला असतं. तो भाजपचा आहे म्हणून नाही, काँग्रेसचा आहे म्हणून नाही, राष्ट्रवादीचा आहे म्हणून नाही. अरे बाबाजी गुजर नावाचा व्यक्ती फक्त पोरीवरती अन्याय केला. शिवाजी महाराजांनी बाबा गुजरला काय केलंय? शिवाजी महाराजांचा सन्मान हा आचरणात होता, केवळ लेखणीत आणि बोलण्यात नाहीये. शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या, तुम्ही सर्व आया बहिणी ऐका, तुम्हाला लढायचंय उद्या, या विचारावरती तुम्हाला लढायचं आहे. पुरुष वृत्ती आणि महिलांची वृत्ती ही एक असावी. मी म्हणत नाही, चारवाक नावाचा तत्वज्ञ काय म्हणतो, पुरुषांना जर बंधने नसतील आणि स्त्रियांवरती बंधन लादली जात असतील तर ही स्त्रियांवरती गुलामी आहे. हा चारवाक नावाचा तत्वज्ञान सांगतो. चारवाक काय सांगतो, एखादी चिमणी स्वतंत्रपणे चिवचिवते कारण तिला स्वतंत्र आहे, तशी मुलाची आणि मुलीची परिस्थिती असली पाहिजे, तिने स्वतंत्रपणे जगलं पाहिजे. हा चारवाक तत्वज्ञान आहे. चारवाक काय शिकवायचा, अरे पैशाचं विनिमूल्य जाणा, मूल्यांकन जाणा, पैशाचं मूल्यांकन जाणा. आणि आम्हाला चारवाकाला बदनाम करून शिकवला काय, चारवाक म्हणजे भ्रष्टाचारी, चारवाक म्हणजे मुलींचा वेडा, चारवाक म्हणजे भ्रष्ट वृत्तीचा माणूस. नाही बांधवानो, चारवाक विचार या देशामध्ये जैन तत्वज्ञान, तसंच या शेतकऱ्यांचा विचार हा स्वतंत्र विचार आहे. कधीतरी पुस्तकं वाचाल तर तुम्ही वाचा, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी काय केलं, पहिला फतवा काढला जिजाऊनं. शिवरायांनी फतवा काढला नाही, जिजाऊनं काढलाय. कोणता? शिवबा, तुम्हाला तुमचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर प्रत्येक स्त्रीला आत्मविश्वास द्या. किरणदादा केनी कोणता आत्मविश्वास देत आहेत, महिलांनी लढा कर, विजय निश्चित झाल्याशिवाय होणार. लढा कर, लढलोच नाही, अरे रडल्याशिवाय आई पण बाळाला दूध देत नाही. जोपर्यंत बाल आपलं रडत नाही तोपर्यंत आई दूध देत नाही. आपल्या मुलाच्या पोटात दुखलं, आपल्या मुलाला दुखतंय हे कधी कळलं, रडल्या नंतर. अरे शेतकऱ्यांचा पिढ्यांचा हातबल केले दादा, तरी आपण बोलायला तयार नाही. जिजाऊने काय सांगितलं, शिवबा तुमच्या स्वराज्यात महिलांना आत्मविश्वास द्या. आत्मविश्वास नंबर 1 कोणता, जर स्वराज्य आपलं आलं तर प्रत्येक स्त्रीच्या आबरू वेशीवरती टांगली जात आहे. हे पेशवे, हे मोगल तुमची वेशीवरती टांगतायत. म्हणून पूर्वीपासून आजपर्यंत आगरी समाजामध्ये एक प्रथा आहे,
ऐतिहासिक प्रथा आहे ती म्हणजे कोणती? पोरीचं लग्न असलं की पोरीच्या हातात काय देतो आपण? बोला जोरात. अरे असतं का नाही चाकू? काय बोलता तुम्ही त्याला? तुम्ही आमच्याकडे कनिटर बोलतात त्याला. अरे आपण चाकू देतो आणि पोऱ्याच्या हातात काय देतो? काट्या. का देतो? कधी इतिहास पाहिलात का? आज मुलाच्या हातामध्ये कटार. जयेश का देतो आपण? कारण नंबर 1, अरे पूर्वी पेशवाई मोगलशाही एवढे थैमान घालायची की शिवबाने आदेश काढला पोरीच्या लग्नाला साहित्य वापरा. कोणतं? पोऱ्याच्या हातात कट्यार द्या आणि पोरीच्या हातामध्ये सुरी द्या. जर पेशवा उचलायला आला बस त्याला घोसका कुठं गाडाचा आपण भरू. आजही प्रथा आहे आपल्यात, आहे का नाही? ही प्रथा आहे. तुम्ही काय उभे राहिले? इकडे येऊन बसा ना थोडा. उभ्याने ना काय बसा येऊ नका. मुद्दा काय बांधवानो? गांभीर्याने सर्वांनी लक्षपूर्वक आहे का? आपल्या हाताला इतिहास आहे, आपल्या डोक्याला इतिहास आहे, आपल्या शरीराला इतिहास आहे. हा शरीर वाया गेलेला नाही. का वाया घालवतोय आपण? आपण फक्त सांगतो दंबाची उपाधी याग यागवेदी. आपण फक्त म्हणताना म्हणतो. एक लक्षात ठेवा, दंबाची उपाधीचा अर्थ आमच्या लोकांना अजूनपर्यंत कळला नाही. तर आम्हाला काय शिकवलं? अनंत ठेवे तैशेची चित्ती असू द्यावे समाधान. अरे मग अनंत काय बोलला? एअरपोर्टात जमीन द्या, चित्ती समाधानी असली पाहिजे. चित्त कसं असतं पाहिजे आम्ही मध्ये? तुम्ही आता आंदोलन सम्राट म्हणून तुम्ही ओळखले जाता. आता तुम्ही सांगा, तुम्ही आंदोलन केलंच नाही आणि काय म्हटलं? समाधानी. आता तो रोड जर वरून गेला नाही तर खाली ऍक्सिडेंट वाढणार नाही. मग तुमचा हेतू काय होता? लोकांच्या कल्याणामध्ये माझं कल्याण. बऱ्याच लोकांना ही कन्सेप्ट कळत नाही. शिवबांचं कल्याण कसं होतं? स्वराज्याच्या हिताच्या राज्यामध्ये या शिवबाचं कल्याण असेल. पण आजचा नेता काय म्हणतो? माझं कल्याण झालं बस, बाजूच्याचा वाठोला का नाही होईल. हिमांशी बरोबर बोलते काय? आज जुगावात काय परिस्थिती आहे आपल्या? माहीत काढायला टिरटी काढायला जागा नाही लोकांनी ठेवली. मी आला तर गोल पडत. पहिले बरोबर प्रथा होती. मग ती आजोपंजोबांनी एक प्रथा केली होती. पूर्वी काय तिरड्या नसायच्या, कामल्यात ग्रुपटारी नेऊन झाला. आज्याला माहिती होतं मी आल्यावरती घराला जागा पण ठेवायची नाही. मग आज्याने बरोबर युक्तिवाद लढवला होता, कामल्यातच गाडा. आता लोकांनी काय आणल्या? तिरड्या. आता तिरड्या आणल्या पण गलीची निघाला जागा ठेवली नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? शिवबा काय सांगतात? परस्त्री माते समान. एका कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आणलं, भर दरबारात उभं केलं, पण ते उभं केलंय हे मावल्याने उभं केलेलं नाहीये. तर सुनेला वाटलं शिवबांचं राज्य हे महिलांचं राज्य आहे, हे महिलांच्या स्वातंत्र्याचं राज्य आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला उचलून आणलेलं आहे. लक्षात ठेवा, मावल्यांची बदनामी करू नका. मावल्यांची बदनामी करता सांगता सुरतेला लुटली नाही, जिंकली. सुरत लुटली. शिवाजीवर लुटेरी होते काय? यामध्ये उल्लेख काय? शिव भारतामध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेला जिंकले. कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं तिथं कोण जन्माला येणार 21व्या शतकात. बोलो लेकिन चालो मत. 15 लाख आएंगे. कितने आए? होते ते पण कोरोनात गेले. शिवाजी महाराजांनी गुजरातला लुटलेलं नाही, सुरतेला लुटलेलं नाही. शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे. वाचलंय ते सांगतोय तुमच्या समोर. आणि परत सांगतो, इथं जर कुणी असेल ना बजरंग दलाचा, विश्व हिंदू परिषदेचा, RSSचा, तुम्ही काय आमचे शत्रू नाही, तुम्ही आमचेच जात बांधवा. विचारांचा लढा आहे फक्त, लक्षात ठेवा. आणि विचारांचा लढा विचारानेच लढा. नथुराम गोडसेने पाठवलं तुम्ही गांधीजींना मारायला, पण मारायला गांधीजी पण तयार झाले असावे नसावे तो वेगळा इतिहास आहे. पण तुम्ही आजही तुमच्या विरुद्ध बोलावं किंवा बोललो तर डायरेक्ट कॉल. त्या एका प्रज्ञा घाडीकर नावाच्या पोरीनं फेसबुकवरती स्टेटमेंट केली. कोणती? जर भिकारी भीक मागून श्रीमंत होत असता, जर लोक श्रीमंत होत असते तर लोकांनी कष्टच केले नसते, भिकारी पण श्रीमंत झाला असता कष्ट न करता. तर तिला फोन, व्हिडिओ डिलीट मार. तुम्ही सांगा काय चुकीचं म्हटलंय हो? भिकारी जर कष्ट करून भीक मागत नसता तर तो श्रीमंत झाला असता का? आणि शेतकरी कष्ट करून जर शेतामध्ये कसलाच नसतं तर धान्य घरात आलं असतं का? किती अरे श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा. तुम्ही सांगा बोकड कापा ना तुम्ही. बोकड आम्ही पण कापतो, चैताच्या महिन्याला बोकड खाण्याची हौस आहे. पण देव खातो का? खातो का?
देवाच्या नावाने नाही, आपल्याला खायला पाहिजे म्हणून कापत जा, देवाला बदनाम करू नका तुम्ही. अरे आपण एकविरेचे वंशज आहोत, आई एकविरा आपलं कुलदैवत आहोत, आणि त्या आई एकविरेच्या नावानं स्मार्ट एकविरा बियर बार. वा, देवाची भक्ती करा आणि बियर पण पाजा, थोडी थोडी घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, ओढून तंबाखू काढला जे धुर, बुडेला ते घर तेने पापे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, व्यसन करू नका, ओढून तंबाखू काढला जे धुर, बुडेला ते घर तेने पापे तुका म्हणे. तुकाराम महाराज काय सांगतात, तंबाखू दारू पिऊन तुम्ही काय करणार आहात, स्वतःला गाडून घेणार आहात, तुमचं घर बुडणारे सांगणारे तुकाराम महाराज होते. मग शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन, आपल्या साखरपुड्याला खा थोड्या थोड्या सुपाऱ्या. शिवाजी महाराजांनी सुपारी प्रथा चालू केलेली आहे, पालखी प्रथा चालू केलेली आहे, पण सुपारी म्हणजे काय, तर सुपारी म्हणजे विजयाचं प्रतीक. सुपारीचा इडा उचलणं म्हणजे काय, एखादी स्वारी आलेली विजयपणे, म्हणजे न घाबरता न भीता विजयापर्यंत पोहोचणे, त्याला विडा म्हणायचे हो. आणि आपल्या साखरपुड्याला आपण इडा वाचतो का नाही, वाटतो का नाही, वाटतो का नाही. ह्या प्रथेशी आणि शिवाजी महाराजांच्या प्रथेशी काही संबंध आहे काय, तो स्वतः पाहतो. पण जिजाऊने काय सांगितलं, परस्त्री माते समान. परिचारक काय म्हणतायत की 12-12 महिने यांचे शिपाई कुठे असतात, म्हणजे आपला सैन्यात लढणारा माणसाच्या बायकोचा अपमान केलं जातंय, स्त्रीचा अपमान केलं जातंय. फक्त 1.5 वर्ष आमदारकी रद्द केली, आता पुन्हा आमदार आहेत. हे छिदम तुम्हाला माहिती असतील, छिदम एवढे घाणेरडे वाक्य करतायत, नगरपालिकेवरती परत त्यांनाच निवडून देतात. काय घाणेरडे वाक्य शिवाजी महाराजांच्या जयंतीला उच्चारले 2018ला. 19 फेब्रुवारी 2018ला त्याचा गडी हा कामाला गेला नाही. तो म्हटला मी शिवाजी महाराजांच्या जयंतीला आलोय, तर त्यांनी शिवी देऊन म्हटलं बोलू नये या स्टेजवरून. एवढं घाणेरडं उच्चारलं आणि त्याला ईव्हीएम मशीन निवडून दिलं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी कोणता विचार दिला, परस्त्री माते समान. दुसरा विचार दिला, रात्री झोपताना दिवे विझवून झोपा. का, उंदीर तुमच्या दिव्याची वाट शेतात घेऊन जाऊ नये आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणजे मळण्याच्या मळण्या जळू नये. मग शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, रात्री झोपताना उशीर का होईना तुम्ही या वाती विझवून झोपा, दिवे विझवून झोपा. शेतकऱ्यांची काळजी होती दादा. आज शेतकरी आत्महत्या करतोय. पूजा नावाची मुलगीने आज आत्महत्या केले. तिच्यावरती अतिप्रसंग घडलेत की नाही तो वेगळा मुद्दा आहे, पण तिच्या हिस्ट्रीमध्ये 3 दिवस बातम्याला दाखवलं जातोय की कर्ज बापावरती झालं, तर काय झालं, आत्महत्या केली. अरे शिवाजी महाराजांवरती कर्ज झालं ना, शिवाजी महाराजांच्या मावल्यांवरती, तर राखीव कोटा असायचा. शिवाजी महाराजांनी काय केलं, राखीव कोट्याची निर्मिती केली. एवढंच नाही तर राखीव सैन्य दलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज होते. म्हणजे 6 महिने लढायचं. छत्रपती शिवाजी महाराज की तिथंच बसा सर्वांनी. अरे तुम्ही उडून जाणार आहेत काही, पोरं का उठली, बसा ना तुम्ही बसा ना. परिषद युवकांची बायका उठल्या तर ठीक आहे. असं जिथं आज तिथंच आहे का, मला जायचंय कार्यक्रमासाठी पुढे, कारण माझा उद्या कार्यक्रम लांब आहे, मला किती निघायचा. फक्त सर्व झाला, चला बसा, जाऊ नका जेवायला, बसा थोडा वेळ थांबा. आणि म्हणून बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा फतवा काढला होता, तो म्हणजे कोणता, रात्री झोपताना दिवे विझवून झोपा. तिसरा फतवा काढला होता शिवाजी महाराजांनी. तो शिवाजी महाराजांचा तिसरा फतवा कोणता होता, तर रात्री लढाई लढत असताना मावळ्यांचे घोडे हे शेतातून धावता कामा नये, तर शेताच्या बांधावरून धावले पाहिजेत. का, शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या शेतीचं नुकसान होता कामा नये. म्हणजे लढाई लढत असताना शिवाजी महाराजांनी काळजी घेतली होती. कोणती, मावळ्यांनो, लढाई लढत असताना शेतातून घोडा आपला धावता कामा नये, कारण
त्या धावलेल्या घोड्याच्या टापातून शेतकऱ्यांचं नुकसान होईल ही काळजी शिवाजी महाराजांनी घेतली होती. बाजूवरती चौथा फतवा काढला होता शिवाजी महाराजांनी. तो म्हणजे कोणता? माझ्या स्वराज्यासाठी जो जो सहकार्य करेल त्याला स्वराज्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. आज एखादा पक्षाचा कार्यकर्ता रात्रंदिवस मरतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण आमदारकी मात्र पैशावाल्याला दिली जाते. पण शिवाजी महाराजांनी असं केलं नाही. योग्य व्यक्तीचा सन्मान केला, योग्य व्यक्तीला किंमत दिली. योग्य व्यक्तीला एवढंच नाही, गरीब घराण्यातला, महार कुटुंबातला रायनाथ महार. शिवाजी महाराज एवढे असल, शिवाजी महाराज बुद्धिमान होते, एवढे बुद्धिमान होते की शिवाजी महाराजांनी एका गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला किल्ल्याचा किल्लेदार केला. म्हणजे आज नागपूरच्या हेडक्वार्टर मध्ये एक पुस्तक पब्लिश झालंय. पुस्तकाचं नाव काय? शिवाजीचं उदात्तीकरण. आणि त्या शिवाजीच्या उदात्तीकरण नावाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची प्रचंड बदनामी केली. बदनामी करून काय सांगितलं? शिवाजी महाराज महार कुटुंबियांना गडेलोट करायचे. गडेलोट करायचे नाही तर शिवाजी महाराजांनी स्वतः या सैन्यामध्ये रायनाथ महार नावाच्या व्यक्तीला किल्ल्याचा किल्लेदार केलेला आहे. शिवाजी महाराज समतावादी होते. अरे काल शिवसंग्रामचा कार्यक्रम होता विरार मध्ये, हजारोचे लोकसंख्या उपस्थित होते. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? सर्वांना समान न्याय दिला. मग महाविकास आघाडी सरकारने सुद्धा समान न्याय दिला पाहिजे. अरे 19 फेब्रुवारी म्हणजे आमची दिवाळी आहे, 19 फेब्रुवारी म्हणजे आमची दिवाळी आहे आणि उद्याचा दिवस आमची दिवाळी असताना तिच्यावरती बंदी आणणे याचा मी धिक्कार करतो. अरे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला, भारतीय जनता पार्टीचा मेळावा झाला, काँग्रेसचा मेळावा झाला. नाता भाऊंच्या उपस्थितीमध्ये 31 नगरसेवकांनी जाहीरपणे प्रवेश केला. त्यातले 18 नगरसेवक माजी होते. एवढे लोकसंख्येच्या कार्यक्रमात जर कार्यक्रम होत असतील तर शिवाजी महाराज हे निरपेक्षवादी होते, व्यक्ती सापेक्ष नव्हते. या शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध का? शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊ नये, जागृती होऊ नये म्हणून जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमावरती बंदी आणली जात असेल तर माझ्यासारखा वक्ता गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण थांबणार नाही. वकिलाचा कोणता करून कराल? 144 म्हणजे काय? कुणाला माहिती ते 144? एवढे घाबरतात. 2 पोलिसाचे उपचार कशाला खाताय? पोलिसाला मारण्याचा अधिकार नाही. पोलीस आमचा बांधव आहे, तो कायद्याचा रक्षक आहे, तो लोकांचा रक्षक आहे. लोकांचं भक्षण करणारा कधीच असू शकत नाही. बांधवानो, या कायद्याने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला. कायदा निर्माण होण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या काळात कायदा होता मी म्हणत नाही. शिवाजी महाराजांनी पहिलं आगरी समाजासाठी काम केलं. कोणतं काम केलं असेल? सर्वांनी गांभीर्याने ऐका. माईक चालू आहे का ना? एक साऊंड जरा इकडे फिरा, मला आवाज येत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं होतं तर पहिल्यांदा आगरी समाजाच्या व्यक्तींना, तुम्ही सांगा महाराष्ट्रावर शिवाजी महाराज फिरले. आगरी समाजाचा जिथं बहुसंख्य राहतो, कुणबी समाज जिथं बहुसंख्य राहतो, कोळी समाज जिथं बहुसंख्य राहतो, त्याच रायगडला आपल्या किल्ल्याची राजधानी का बनवली? कधीतरी विचार केला? नागपूरला बनवू शकले असते, साताऱ्याला बनवू शकले असते, कोल्हापूरला बनवू शकले असते. मग शिवाजी महाराजांनी रायगडलाच का घेतलं? कारण रायगडच्या व्यक्तींवरती निष्ठा आहे. लक्षात ठेवा शिवाजी महाराजांची. आगरी समाज असा आहे, कोळी समाज असा आहे, हा भूमिपुत्र समाज असा आहे ज्याला शब्द दिला त्याचा माघार कधीच घेत राजकारणी बघलो ना. शब्द दिला तर माघार घेत नाही. मित्रावरती एवढा प्रेम करेल की मित्रासाठी जीव देईल, पण मित्रांनी दगा केला त्याला जागीच हाणून पाडण्याची ताकद या आगरी कोळी समाजात आहे. आणि म्हणून एवढी निष्ठा होती आगरी समाजामध्ये, कोळी समाजामध्ये. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. शत्रू कुठल्या मार्गे येतोय? समुद्र मार्गे येतोय. कुणाला पोहता येतोय? तर पोहता येणारा समाज म्हणजे फक्त आगरी आणि कोळी आहे. आगरी कोळी समाजाला जबाबदारी दिली. त्या काळामध्ये इंडियन नेव्हीची स्थापना करणारे पहिले शिवाजी महाराज, लक्षात ठेवा. आणि स्थापनेचे संस्थापक हे आगरी कोळी आहेत. इंडियन नेव्ही मध्ये आमचे लोक काम करतात. इंडियन नेव्ही मध्ये आता गणेश पाटील दादा पण आहेत आपले वसायचे. अशी बरीच पोरी इंडियन नेव्ही मध्ये आहेत. पण इंडियन नेव्हीची स्थापना करणारे हे शिवाजी महाराजांसोबत मावळे जर कुणी असतील तर ते आगरी आणि कोळी आहेत. इंडियन नेव्हीच नाही तर परराष्ट्रावरती राज्य करण्यासाठी कुणाची साथ मिळू शकते, परराष्ट्रामध्ये जाण्यासाठी साथ कुणाची मिळू शकते तर ती आगरी आणि कोळ्यांची मिळू शकते. म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं प्रमुख पद कुणाकडे दिलं पाहिजे? म्हणून मुरुड असेल, अलिबाग असेल, त्या काळातला कुलाबा, हे जे किल्ले आहेत हे किल्ल्यांवरती किल्ल्याचं प्रमुख पद हे कोळ्यांना आणि आगऱ्यानं होतं. किती लोकांना माहिती आहे?
एवढंच नाही, नागो पाटील नावाचा आपला व्यक्ती धारातीर्थी पडला. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि शिवाजी महाराज ढसाढसा रडतोय. काय रडतायत ते? शिवाजी महाराज म्हणतात, हा आगरी समाजाचा नागो पाटील म्हणजे माघार न घेणारा, छाती पुढे करून लढणारा म्हणजे नागो पाटील नावाचा व्यक्ती. कल्याणला जिंकता जिंकता धारातीर्थी पडला. कल्याण हे मोगलांच्या ताब्यात होतं. कल्याणवरती राजेशाही होती. कल्याण हे प्रांत आगरी कोळ्याने जिंकल्याचा इतिहास आहे. पण कल्याणाने आता ठाण्यामध्ये आमदार किती आहेत आगरी कोळ्यांचे? ठाण्यामध्ये एकही आगऱ्यांचा आमदार राहिला नाही. का दुर्दैव असं झालं? म्हणजे याचा अर्थ जो समाज इथल्या भूमीचा मालक होता त्याला अस्तित्वही नाही केलं. कुणाचा सहारा घेऊन? या युवकांचा. आणि म्हणून युवकांनी शिवरायांच्या इतिहासातून कोणती प्रेरणा घ्यावी तर सर्वात मोठी प्रेरणेचं स्रोत आहे शिवाजी महाराज. फक्त 5 मिनिटांमध्ये संपवते. आहे त्या जागी थांबा. सगळ्यांनी आतमध्ये वा तिथे त्या साईडला वा. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पहिला आगरी कोळी समाजासाठी जर काम कोणतं केलं असेल तर वतन शिवाजी महाराजांनी काढली. आणि पूर्वीच्या काळामध्ये आगरी समाजाचा मच्छीमारी व्यवसाय होता, मिठाचा व्यवसाय होता. पण या पेशव्यांची वतनदारी होती इथे. आणि या वतनदारीमध्ये मोगल लोक, पेशवे लोक हे आगरी समाजाचा मिठाचा व्यापार असायचा. या व्यापारावरती टॅक्स लावला जायचा. आणि हा टॅक्स काढण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. कसं बोलावं आता? 2 मिनिटं फक्त थांबा. म्हणजे याचा अर्थ काय? महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महिला बोलतात बोल. तुम्ही या पुढे या, सर्वांनी पोरांनी पुढे या, इथं उभे राहा. आणि म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी या आगरी कोळी समाजासाठी महत्वाचं दुसरं काम केलेलं आहे. ते म्हणजे मिठावरती लावलेला टॅक्स उठवण्याचं काम मोगलांच्या काळामध्ये उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मिठाच्या आगाराचं प्रमुख पद हे मोगलांच्या काळात हे आगरी लोक जरी मीठ उत्पन्न करायचे तरी मोगल त्याचा व्यापार चालवत होते. म्हणजे आपण वशिलीला लावलेली लोक होतो खरं तर. आणि म्हणून म्हणण्याप्रमाणे सर्वांनी शांत राहा. 1 मिनिट, 2च मिनिटं संपवतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या शेवटच्या मुद्द्यातून कोणता आपण इतिहासातून शिकलो पाहिजे तर आज सिडको आलेली आहे. सिडको केव्हा आली? सिडको 1970 ला आली. आता 1970 ला सिडको आली. आणि सिडकोने काय केलं? कवडी मोलाच्या भावात जमिनी घेतल्या. आणि कवडी मोलाच्या भावात घेतलेल्या जमिनी आज करोडोने विकत आहे. जैविकेने हा करार केला. जैविकेने रिलायन्सचा एअरपोर्ट विकला. 76% गुंतवणूक ही रिलायन्सची आहे. हे सुहास केनी असतील, संजय घरत असतील, जयेश मुडकर असतील, समीर मुडकर असतील, किरण केनी असतील. आम्ही सर्व लोक 2014 ला चिंचपाड्यात सांगत होतो. चिंचपाड्यातल्या आपल्याच पक्षाच्या लोकांनी विरोध केला आणि सांगितलं रिलायन्सचा काही संबंध नाही. पण आज आम्ही ढोल वाजवून सांगू शकतो की आम्ही सांगितलेलं खरं ठरलं. 76% गुंतवणूक जैविकेने जेव्हा रिलायन्स कडे दिली याचा अर्थ आमचं ते म्हणणं आज खरं ठरलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, रिलायन्स घेतलेल्या एअरपोर्ट मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी आहे का नाही हे तपासा तरी. आणि म्हणून हे तपासाचं काम आपण करायला येतो थांबतो. मला आपण ऐकलं काही कारणास्तव बांधवांनो, अशा प्रकारचे किती प्रसंग आले तरी आपण लढणारे आणि भिडणारे लोक आहोत. अशाच पद्धतीने साथ सोय करत राहाल असं आशावाद व्यक्त करतो. मला आपण ऐकलं, वयानं लहान आहे, बोलण्याच्या वगैरे काही चुकीचा शब्द निघून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. अगदी मनापासून सगळ्यांचं धन्यवाद देतो. आणि आपण